लागा लागा बघा की सकाळ सकाळचं ह्यांचं उरका उरकी चालली लय लवकर आहे आज धुणं घेतलं धुवायला आज काय काय विशेष वय आई आता 11 वाजले असतील. पण तुम्ही एवढं लवकर धुवत नाही धुणं आज लय लवकर घेतलं आज काय विशेष आहे वडाला जायचं. हा वडाला आज वडाला आज वट पौर्णिमा नाही हो. काय वट पौर्णिमा. वट पौर्णिमा आहे वय वडाला जायचं. होय लागा मग आज तुमचा उपवास असेल उपास आहे ते फराळ लक्का करायचं. आया 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 फराळच आहे का अरे वा 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 चाललंय बघा फराळाचं आहे. होय दादा चाल दिसेल की फराळ. हा हा आय म्हणते व्हिडिओमध्ये ऐकशी बोलती बाई व्हिडिओमध्ये दिसेल फराळच म्हणती हा दावाच काय करते कारभार करत की फराळ. चला. की फराळ. फराळच करते होय बघूया आपण बर आज बघा लेस बाबा आज आज म्हणजे आजचा दिवस खरा कोणाचा मग सोमवार दिवस आजचा कोणाचा नक्की मग पाव हे चाललंय स्वराला शाळेत घालून मी आलो मी धरत होती पण स्वामीनी पोटात राहिल्यापासून सोडून दिलाय. मग आजपासून तर आजपासून श्रावणापासून धरायचा. बर श्रावणाचं सोमवार असतात ना तेव्हापासून धरायचा. होय का आता धर धर बाया मला ती स्वप्न पडती ती समोर येतोय माझ्यासारखा ती तेव्हाच ती धरायची ती. धर धर एक जण धरला गरजेचं आहे हं. आज काय मग खिचडी स्वामिनीसाठी येतं. आज खिचडी आहे. आज वट पौर्णिमा आहे. वट पौर्णिमेची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज वडाला पुजायचं जन्मजन्मी आज नवरा भेटू दे म्हणून. खरं सांग मग काय तर तसंच मागणार ना हो काय बघ. मागणारच की. नाही मग आजचा दिवस नक्की कोणाचा आहे तुमचा आहे का आमचा आहे तुमच्यासाठी आहे आज खास. होय. तुमच्यासाठी उपास धरायचा. तुमच्यासाठी वडाला पूजा करायची. होय का हो नवऱ्याला दीर्घ आयुष्य हा चांगलं चांगलं खा बरं का तुम्हाला केळ आणतो सफरचंद आणतो हा. कारण की आज कधी राहायचा उपास हा वड पूजून येऊन उपास धरायचा. म्हणजे तासापुरताच होय मग हा? आणि परत परत जेवायचं काय खायचं दिवसभर नका उपास धरायचा. काय खायचं भाकरी कालवण. आहे मग उपास धरताना फराळच करायला नाही पाहिजे तुम्ही तासापुरता पण दारू आता दुपार व्हायची पूजायला जाऊ 4 वाजायच्या. 4 वाजेपर्यंत काय उपास राहू का धरलं मग काय होतंय नवऱ्यासाठी लागा उपास पण खरंच स्वामी लागा. देते की काय हो, हा? हा तिला दूध नको आहे यायला. लागा तुम्ही काय तुमचं माहिती आहे का म्हणते ती की ना दायच नाही त्याला 12 बुद्धी आहे हो. तसं तुमचं झालं या ज्याला नांदणारीला नान म्हणताल पळणारीला नान म्हणताल. तसं तुझं काम झालं या हो, तुमचं झालंय माझं नाही. आता म्हणता की उपास धरायचा तर उपास धरायला काय मग काय म्हणते बाकी काय नाही. आमच्यासाठी का धरलाय का तुम्ही उपास नाही धरतो की हा धरतो की आता उद्यापासून आम्ही तुमचं धरतोय का नाही बघा बरं. संक्रांतीला धरतोया तुमच्या नावानं ओवाचतोया. काय बोलती सगळंच रे आहे तुम्हाला आम्हाला काय आहे आईला पण खिचडी करायला लावायला पाहिजे. का त्यांच्यासाठी चांगली होती चमचमी. आई लावून आली नाही का घरात. तूनच होती त्याला काय परत धुवा दे ना का आता उकाडते लय बेकार पाऊस फुलकत देतोय पांडुरंगा विठ्ठला हा आम्हाला दिसू हुलकवणे काय करायचं. असंच चाललंय आमचं बघा आता हा तरी ये बाबा नवऱ्यात उपास धरला या. हम्म. तरी ये. हा काय काय म्हणते बाकी मग सगळ्यांनी सांगा आज कोण कोण जाणार आहे वडाला पुजायला. आम्ही जाणार आहे थोड्या वेळानं त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल बघा जायच्या टायमिंगला. पण टायमिंग आहे लई. तू व्हिडिओ काढणार होय हो पण नवऱ्यानं गजर आणलं नाही तर बघा. अगं खायला आता गजर जाग्या नवऱ्यालाच बांध नवऱ्याला बांधते तुझ्या. काय काय गजराविषयी काय आता आपण मग तरुण काय? नाही का तवा आपलं संपलं आता हा. आता उद्या पोरांची लग्न होती ती उद्या काय लगेच अजून पोरं बाळ होते काय सपोर्ट करा पोरांची लगेच. उरक लवकर खिचडी मला बी खायला द्या द्यायची तुम्हाला द्यायची तुम्हाला गेले बाजवड्याचं. तरी मग तू सकाळ उठल्या आंघोळ केल्यावर माझ्याजवळ कोण आलं तर पाया पडून गेलं तरी मी म्हणतोय व्हिडिओ नाही काढला का काढला काय नाही काढला. तरी म्हणतोय असाच कुठला दिवस उगावला 9 वर्षात एकदा मग काय जे काय असेल ते नवऱ्यासाठी काय करायचं. जीवनात नवरा लय महत्वाचा असतो सगळ्यात. काय बोलती खरं बोल जा उठू का मी काय उठू का म्हणलं म्हणून आईला बोलवा जेव्हा चला. आईला बोलवायचं होय ह्यांचं असंच चालायचं ती जेव्हा म्हणणार नाही ते आपल्याला कशाचा उपास धरला त्यांनी आता काय
असं वातावरण झालंय बघा कसलं एकदम शांत. आहे तुला बोलावलंय घरात. हा? आईला म्हणलं का नाही तुला घरात बोलावलंय की आईला जास्तच हात चालतो आईचा आणि कमी चालत नाही. असलं वातावरण झालंय घरापुढं बघा. एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. घराबाहेर तर कोणच दिसा ना. हां वर सरत आहेस बरोबर. आज बरोबर वटपौर्णिमेला स्वामी जन्मली होती का नाही ग? हां वटपौर्णिमेची शोभा म्हणलं तर आजचा जन्म तिचा आहे खरा. वटपौर्णिमे दिवशी काय? आजच्या दिवशीच जन्मली होती की स्वामीनी. मग आता बर्थडे कसं काय मोडलं? बड्डे तारखे वाचतो. खरा बड्डे आज. वटपौर्णिमे दिवशी जन्मली होती नाही का? मग काय वटपौर्णिमे दिवशीच जन्मली होती. चला ये बुका लागले ते. हां जेवाय चला काय केलंय बघूया आम्हाला. ए चल की या साहेबा ऊन लागतं इले ऊन लागते. स्वामी झोपली आहे फॅन लावून झोपलाय. हे झालंय का दी जेवाय चल कुणाला मला नाही आली का? आहे ना आली मला दी जेवाय तुमचं तुम्ही जेवा मागून. हा वाजते बाहेर. तूप टाकलंय काय? हा तूप टाकलंय नाही केलं. तूप कुठं आहे आता घरात? कसं का खिचडी केली बघा. बटाट नाही टाकला. सुटसुटीत नाही केली. सांडल खाली. दबलंय की पकडू म्हणून तर ती घसरते कडे. कडच का सर्दी होई. ते मोठ्याकडे केलंय काढलं म्हणून मला याच्यात करायचं बरं. आणि यायचं नाही पटकन. कालून काय केली भातवड्यात केले तर. म्हणजे बुघ्याचं होई. हो. भाजी बनवली पातळ ती सुकच बनवली. मग पातळच चुकत असतो का? काय काल काय भाजी बनवली आहे. ह्यांना बा फराळाचं आणि आम्हाला आज असलं तुकडं केलं ते. तुकडं नाही. मग काय ह्यात काय भातवड्याचं तुकडं. त्यात काय आहे? आज सोमवार आहे ना. सोमवार आहे. हा 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 ला 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 ला. जरा टेस्ट कसली आहे? या फराळाचं करायचं सगळेजण. तुम्ही सांगा की कमेंट करून काय आहे त्याला काय म्हणते तुमच्याकडे. हे उडदाचं बघा पापड. उपास. नाही लागा ह्याचं शाबूचं बटाट्याचं पापड आहे ही. आणि ते का शाबूचं बटाट्याचं हे खारवडं बगडीच. आणि काही मोठं काही ही भिजवून केलेलं आहे. कसं आहे आणि आपल्याकडे खारवडं आहे शाबूचं पापड आहेत बघा आणि वेफर्स. नाही तर शिल्लक नाही अगं. योपर्स राहील ते अर्धच किलो आता कुठं अर्ध राहिलं ते ती बँडी मी काढून आणलं होई. मग विषय संपला आता. बाताडा संपला राहून द्या आपल्याला. राहून द्या आपलं तुम्हाला खाया उपासाला राहून द्या. यंदा वाईट दिलं पडलोय आम्ही. सोमवार धरणार आहे ना. काढून ठेवलं का दिसत? ठेवलं की आता खाली हो का? अगं बाय या जेवण करायला मला देऊ जेवायला आणि मग आपल्याला घेऊ जेवायला. हे बघ, फराळ करायला तुम्हाला काय पाहिजे ते. फराळ द्या थोडंसं की नको होय? दे की. फराळ तर देणार की हो. बघा ओलताना 2 रुपये गेले का नाही. चालतंय लाईक करा हो. कमेंट करा आणि एक प्यारशी आणि पुढचे व्हिडिओ Share continue करा. आमचं बघत राहा. काय सांगती या मग काय छान छान चला आई. कमेंट करा. आई चूळ भरती आमची बघायची की तुम्हाला बघा कशी चूळ भरती आहे. ते चूळ भरायला पूर्ण सव तशी लागली. स्वामी जर उठली बाहेर येते बरं का वडाला. येऊन दे. मग जावा की तुम्ही. कुठले जायचं की कपडे हो उलट फराळ खायच्या अगोदर जायला पाहिजे तुम्ही. एवढं सकाळ होत नाही हो जाणं. आडकीच्या बाहेर गेल्या येऊ. चलवून करायचं. काय माहिती आता असते येत असते. नीट लावतो पण त्यांचं बुराकल्याशिवाय घ्या. त्याला देते फराळाचं व्हायचं. या फराळाचं करायचं सगळेजण. दिसत नाही तर त्यातच द्या मांडे. तिची खाणार आहे का तू? मग काय मग द्या. पहिला कसा आमच्या नवऱ्याला बघा. या फराळाचं करायचं सगळेजण. तर कडे का सारखी या